मागच्या पिरियडमध्ये आपण फॉर्मेशन ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन याचा अभ्यास केला होता. आता आपण याच्यावर आधारित काही न्यूमरिकल्स म्हणजे सम्स घेणार आहे. तर हे प्रॅक्टिस सेट 2.5 प्रॅक्टिस सेट 2.5. तर याच्यामध्ये प्रश्न क्रमांक 5 जो स्टारवाला आहे. तर याच्यामध्ये प्रश्न असा आहे, सम ऑफ द रूट्स ऑफ ए क्वाड्रॅटिक इक्वेशन. सम ऑफ रूट्स ऑफ ए क्वाड्रॅटिक इक्वेशन is double their product. Find k if equation is x square minus 4kx plus k plus 3 equal to 0. तर आधी प्रश्नाची भाषा समजून घ्यायची की त्याचं नेमकं बोलणं काय. तर काय प्रश्न बोलतो, सम ऑफ दी रूट्स म्हणजे काय, अल्फा प्लस बीटा. एका क्वाड्रॅटिक इक्वेशनचे अल्फा आणि बीटाची सम हे त्याच्या अल्फा आणि बीटाच्या प्रॉडक्टच्या दुप्पट आहे. कोण दुप्पट आहे, सम ऑफ रूट्स. आणि कोणता इक्वेशन आहे, एक्स स्क्वेअर मायनस 4kx प्लस के प्लस 3. तर आधी आपण याला स्टँडर्ड फॉर्ममध्ये आणण्यासाठी, तर हे झालं ax स्क्वेअर, हे झालं bx, हे c. तर c हा सिंगल टर्म म्हणून आपण इथं काय करू, ब्रॅकेटचा वापर करू. ठीक आहे. तर आपल्याला आता हा गणित कसं सोडवायचा, तर आधी आपल्याला काय करावं लागेल, रूट्सचा कोइफिशियंटशी काही संबंध आहे तो रिलेशनशिप आधी आपल्याला स्टॅब्लिश करावा लागेल. तर मग ए बी सी याच्या किमती काढाव्या लागतील. मग ॲज युजल आपण याला कशाने कम्पेअर करणार, स्टँडर्ड फॉर्म. तर कम्पेअरिंग विथ ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इक्वल्स टू एक्स स्क्वेअर मायनस 4kx प्लस, आता याला ब्रॅकेट घेतलं म्हणजे हे सिंगल टर्म आहे, इक्वल टू तर मग ए हेन्स ए इक्वल टू कोइफिशियंट ऑफ एक्स स्क्वेअर, इथं ए 1 आहे. बी, तर लक्षात घ्या फक्त एक्सला सोडून द्यायचं, याच्या आधीचे जे नंबर असतील ते बीला रिप्रेझेंट करतात. तर मग बीची व्हॅल्यू काय, मायनस 4k. अँड सी इज द लास्ट टर्म म्हणजे कॉन्स्टंट टर्म के प्लस 3. लक्षात घ्या नुसतं के किंवा 3 नाही घेता येणार, आणि बीच्या ठिकाणी मायनस 4 किंवा के असं नाही, हे सिंगल टर्म आहे मायनस 4k, आणि हे सुद्धा सिंगल टर्म आहे. ठीक आहे. तर मग आपल्याला जे गिवन आहे सम ऑफ रूट्स, तर सम ऑफ रूट्स हे इक्वल आहे, कोणाच्या इक्वल आहे, डबल प्रॉडक्टच्या. तर म्हणजे 2, डबल म्हणजे 2 दुप्पट, प्रॉडक्ट इंटू प्रॉडक्ट ऑफ रूट्स. तर मग याला आपण मॅथमॅटिकली अल्फा प्लस बीटा इक्वल टू 2 इंटू अल्फा इंटू बीटा. आता काय करायचं आहे, इथं यांचे फॉर्म्युले लिहून घ्यायचे. अल्फा प्लस बीटा मीन्स मायनस बी अपॉन ए इक्वल टू 2 इंटू अल्फा इंटू बीटा सी अपॉन ए. आता हा ए डिवायडेड आहे, तर मग राईट हँड साईडला जाऊन काय होईल, तो मल्टिप्लाय. तर हे मल्टिप्लाय झाल्यानंतर हा ए मल्टिप्लायमध्ये आणि हा ए डिवाईडमध्ये, तर हे दोन्ही ए काय झाले, इथंच कॅन्सल झाले. आलं लक्षात. तर मग आपला काय संबंध इथं, मायनस बी इक्वल टू 2c. आता काय करायचं, इथं आपल्याला बीच्या ठिकाणी बीची व्हॅल्यू आणि सीच्या ठिकाणी सीची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायची. तर बीची व्हॅल्यू हे मायनस साईन लक्षात घ्या, मायनस बीची व्हॅल्यू आहे मायनस 4k इक्वल टू 2, सीची व्हॅल्यू काय, ब्रॅकेटमध्ये के प्लस 3. याचा अर्थ के आणि 3 या दोघांनाही कॉमन मल्टिप्लायर काय 2 आहे. तर हे पहा मायनस मायनस प्लस, तर हे झालं 4k इक्वल टू आता 2 इंटू के 2k
म्हणजे हे फर्स्ट, मग याला सेकंडने प्लस 2 × 3 6. आता के हे कॉन्स्टंट टर्म आहे, याला आपण एका साईडला करून घ्यायचं कारण आपल्याला केची व्हॅल्यू काढायची. तर प्लस 2Kला आपण लेफ्ट हँड साईडला ट्रान्सफर केलं म्हणजे 4K - 2K. साईड चेंज, साईन चेंज. आता इथं रिमाइंडर काय राहिलं 6. 4 - 2 म्हणजे काय 2K, कारण केमधून के आपल्याला सबट्रॅक्ट करता येतं. फक्त 2 असेल तर 4Kमधून 2 आपल्याला वजा करता आला नसता. इक्वल टू हे काय 6. आता 2 × K मागं सांगितलेलं आहे की हे 2 × फॉर्ममध्ये असतो, तर राईट हँड साईडला तो डिवाइड होईल. तर K = 6 / 2. तर 2 × 1 = 2, 2 × 3 = 6. देअरफॉर K = किती आलं 3. आणि आपल्याला प्रश्नामध्ये केचीच व्हॅल्यू विचारली होती, म्हणजे आपलं गणित इथं संपला. आलं लक्षात. आता याच्यानंतर 6वं गणित. 6वं गणितमध्ये आपल्याला एक इक्वेशन दिलेलं आहे आणि इक्वेशनचे अल्फा आणि बीटा हे 2 रूट्स हे दाखवलेले आहे आणि त्याच्यावरून α² + β² आणि α³ + β³ यांच्या व्हॅल्यू काढायला सांगितलेलं आहे. तर लक्षात घ्या, इथं अल्फा आणि बीटा याच्या जर इंडिपेंडंट व्हॅल्यू दिलेले असतील तर हे गणित करणं खूप सोपं आहे. म्हणजे अल्फा जर दिलेला असेल वेगळा आणि बीटा वेगळा दिलेला असेल तर आपण सहजपणे याला सोडवू शकतो. पण ते तसं न देता ते कॉम्बिनेशनच्या फॉर्ममध्ये देतात, तर मग अशा वेळेस आपल्याला काही सूत्रांची गरज पडणार आहे. तर हे गणित सोडवण्याच्या आधी आपण थोडंसं रिव्ह्यू करू मागच्या याच्यामध्ये. तर पहा, α² आणि β² म्हणजे काय झालं, स्क्वेअर क्वांटिटी आहे. तर स्क्वेअर क्वांटिटीला आपण कसं लिहू शकतो इकडं पहा. तर स्क्वेअर आलं म्हणजे अल्फा प्लस बीटा, तर याचा काय करायचं स्क्वेअर करायचा. तर हे काय होईल a² + b² + 2ab, 2α × बीटा. आले लक्षात. आता जर आपल्याला α² + β² विचारलेलं असेल तर हे +2α × बीटा याला काय करायचं आपल्याला ट्रान्सपोज करायचं कुठं लेफ्ट हँड साईडला, म्हणजे अल्फा + बीटा होल स्क्वेअर प्लस इथं जर येऊन काय होईल -2α बीटा इक्वल टू α² + β². तर आलं लक्षात. हे कसं आलं, पुस्तकामध्ये हे डायरेक्ट दिलेले आहे α² + β² इक्वल टू हे अल्फा + बीटा होल ब्रॅकेट स्क्वेअर -2α बीटा. तर इथं गोंधळ होतो की हे डायरेक्ट कसं आलं. तर मुलं काय करतात, त्याला रट्टा मारण्याचा प्रयत्न करतात. तर हे रट्टा मारणं योग्य नाही. हे आले लक्षात. तर आपण तसं बी आपण याचा डायरेक्ट वापर करणार नाही, आपण आपल्या साध्या पद्धतीने जाऊ. तर हा पहिला फॉर्म्युला. आता दुसरा फॉर्म्युला कशाचा आहे, क्यूबचा आहे. तर लक्षात घ्या, अल्फा + बीटा होल क्यूब इक्वल टू हे काय होईल α³ + β³ + 3α बीटा आणि अल्फा + बीटा. तर मग आपल्याला α³ आणि β³ याची व्हॅल्यू विचारलेली आहे. तर हे +3α बीटा इन ब्रॅकेट अल्फा + बीटा याला आपल्याला ट्रान्सपोज करावं लागेल कुठं लेफ्ट हँड साईडला, म्हणजे अल्फा + β³ -3α बीटा अँड इन ब्रॅकेट अल्फा + बीटा इक्वल टू α³ + β³. तर हे α³ आणि β³ आपण या पद्धतीने काढू शकतो. तर आलं लक्षात. तर या फॉर्म्युल्यांचा वापर कसा होतो, तर याचाच वापर करून आपण क्वेश्चन नंबर 6 चे दोन्ही गणित सोडवू. α² + β². तर हा 6. तर आपल्याला काय दिलेलं आहे, अल्फा बीटा आर रूट्स ऑफ, आता इक्वेशन दिलेलं आहे तर y² - 2y - 7 इक्वल टू 0. फाइंड. आता याच्यावरून काय फाइंड करायचं आपल्याला, फर्स्ट α² + β², सेकंड α³ + β³. तर पहा, α² म्हणजे अल्फाची व्हॅल्यू जर इंडिपेंडंट दिली असती तर हे सोपं झालं असतं, पण त्यांनी असं दिलेलं नाही. तर मग आता आपल्याला रूटचा आणि कोएफिशियंटचा रिलेशन आधी एस्टॅब्लिश करावा लागेल. तर मग पुन्हा कंपेअरिंग विथ. तर कंपेअरिंग का करतो समजलं का, कंपेअरिंग विथ ax² + bx + c इक्वल टू y² - 2y - 7 a. देअरफॉर a इक्वल टू स्क्वेअर क्वांटिटीचा कोएफिशियंट इथं काही नाही म्हणजे 1. b इक्वल टू आता yचा कोएफिशियंट काय इथं -2, तर b इक्वल टू -2 अँड c इक्वल टू -7. ठीक आहे.
तर मग आपल्याला अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर, तर हे कसं येतं, तर आधी आपण सिम्पल फॉर्म्युला लिहून घेऊ. तर पहिला सम करतो आपण, तर याला आपण अल्फा प्लस बीटा होल ब्रॅकेट स्क्वेअर, तर ही आयडेंटिटी आहे. त्याला आपण आपल्या पद्धतीने अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर प्लस 2 अल्फा इंटू बीटा. तर अल्फा प्लस बीटा म्हणजे काय होईल, मायनस बी अपॉन ए चा होल स्क्वेअर इक्वल टू अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर, हे आपल्याला काढायचं आहे, हे जशाचं तसं, प्लस 2 अल्फा इंटू बीटा म्हणजे काय, सी अपॉन ए. आता काय करायचं, बीच्या ठिकाणी बीची व्हॅल्यू, एच्या ठिकाणी एची व्हॅल्यू, सीच्या ठिकाणी सीची व्हॅल्यू. तर हे मायनस बी आणि हे मायनस 2, मायनस मायनस बिकम प्लस म्हणजे 2, आणि एची व्हॅल्यू किती आहे 1, म्हणजे 2 अपॉन 1 होल ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल टू अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर, कारण अल्फाची इंडिपेंडंट व्हॅल्यू किंवा बीटाची इंडिपेंडंट व्हॅल्यू आपल्याकडे नाही, प्लस 2 इंटू सी म्हणजे काय, -7 डिवायडेड बाय एची व्हॅल्यू किती 1. आता हे डिनॉमिनेटरमध्ये जर 1 असेल तर त्याची काहीच व्हॅल्यू नाही, म्हणजे वरच्या नंबरवर काही फरक पडत नाही. त्याच्यामुळं काय होईल, 2चा स्क्वेअर किती झालं 4 इक्वल टू हे झालं अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर. आता पहा प्लस मायनस मायनस, तर जसं इथं 1, इथं 1ची व्हॅल्यू काही नव्हती तर इथं बी नाही, तर प्लस मायनस मायनस 2 7 14. आता आपल्याला कशाची व्हॅल्यू विचारलेली आहे, अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर म्हणजे या दोघांची. तर हे -14ला आपण ट्रान्सपोज करून घेऊ, मायनस लेफ्ट हँड साईडला काय होईल प्लस 4 प्लस 14 इक्वल टू अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर, हेन्स अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर. आता हे सिम्पल ॲडिशन आहे, तर 14 प्लस 4 18, हा झाला पार्ट फर्स्ट. आलं का लक्षात. आता याच्या ठिकाणी अल्फा प्लस बीटाची तुम्ही इथं वेगळी सेपरेट एक व्हॅल्यू काढून घ्यायची, आणि अल्फा इंटू बीटा याची व्हॅल्यू सेपरेट काढून घेऊन डायरेक्ट इथे सबस्टिट्यूट करायचं, तसंसुद्धा करता येतं. तर पुढचं गणित आपण त्याच पद्धतीने करू, म्हणजे तुम्हाला दोन्ही मेथड समजतील. तर मग सेकंडमध्ये पुन्हा आपल्याला इक्वेशन तोच आहे, आणि त्याच्यावरून आता अल्फा क्यूब आणि बीटा क्यूब या दोघांची व्हॅल्यू काढायची. तर कम्पेअरिंग विथ कोणासोबत, स्टँडर्ड फॉर्म ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इक्वल टू वाय स्क्वेअर मायनस 2y मायनस 7. तर इथं काय होईल, a इक्वल टू 1, b इक्वल टू -2 अँड c इक्वल टू -7. आपण आधीच पाहिलेलं हे कसं येतं. तर आता आपण इथं काय केलं होतं, फॉर्म्युला लिहून नंतर मग व्हॅल्यू सबस्टिट्यूट केली होती. आता आपण काय करू, अल्फा प्लस बीटा याची सेपरेट व्हॅल्यू काढून घेऊ आणि अल्फा इंटू बीटा. तर तुम्हाला माहिती आहे अल्फा प्लस बीटा काय फॉर्म्युला आहे, मायनस बी अपॉन ए. तर मायनस बी हे मायनस मायनस काय झालं प्लस, आणि एची व्हॅल्यू काय 1. तर हे अल्फा प्लस बीटा इक्वल टू 2 अपॉन 1 म्हणजेच 2, ही पहिली व्हॅल्यू निघाली. मग अल्फा इंटू बीटा इक्वल टू सी अपॉन ए. तर सीची व्हॅल्यू काय -7 अपॉन 1 म्हणजेच काय झालं हे -7. म्हणजे आपल्याकडे दोन्ही व्हॅल्यू आली, अल्फा प्लस बीटा इक्वल टू 2 आणि अल्फा इंटू बीटा इक्वल टू -7. असं इथं बी करता आलं असतं. मग आपल्याला इथं काय विचारलेलं आहे, क्यूब. तर क्यूब म्हणलं तर होल क्यूबचा फॉर्म्युला घ्यायचा. तर मग अल्फा प्लस बीटा होल ब्रॅकेट क्यूब. आता हे फॉर्म्युला तुम्हाला माहीत पाहिजे, काही नाही 2-4 गणितं जर सोडवले तर फॉर्म्युले आपोआप लर्न होतात. याला स्पेशली जर तुम्ही लर्न करायला बसले तर कधीच येणार नाही, हे प्रॅक्टिसमध्येच क्लिअर होतं. तर हे काय होईल, अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब प्लस 3 अल्फा बीटा आणि अल्फा प्लस बीटा. आता अल्फा प्लस बीटा याची व्हॅल्यू आपण डायरेक्ट काढलेली आहे. मागे आपण मग करायचं असलं तर -b अपॉन ए असं बी करता येईल. म्हणजे हे 2 पद्धती, म्हणजे 2 गणितामध्ये 2 पद्धती दाखवलेल्या. तर हे 2, तर मग हे 2चा काय झाला क्यूब. आता अल्फा क्यूब आणि बीटा क्यूब याची व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे, म्हणून याला तसंच जसंचं तसं प्लस 3 इंटू अल्फा इंटू बीटा. अल्फा इंटू बीटाची व्हॅल्यू किती -7. तर इंटू -7 इंटू इथंसुद्धा काही साईन नाही म्हणजे इंटू अल्फा प्लस बीटा याची व्हॅल्यू किती आहे 2. हे 2 म्हणजे हे तिघांचा मल्टिप्लिकेशन एक सोबत होईल. आता 2चा क्यूब म्हणजे 2 इंटू 2 इंटू 2 3 टाइम्स म्हणजे 2 2 जा 4 4 2 जा 8. 8 कसं आलं लक्षात. हां, मग एक्स अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब. आता पहा हे मायनस प्लस मायनस, मग 3 7 जा 21 21 2 जा 42 42
आता आपल्याला अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब याची व्हॅल्यू काढायची. तर -42 लेफ्ट हँड साईडला जाऊन काय होईल +42 इक्वल टू अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब. तर मग अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब इक्वल टू 42मध्ये 8 मिळवले किती झाले 50. हा झाला याचा सेकंड पार्ट. आलं लक्षात. आता याच्यानंतर आपण एक गणित राहिलेलं आहे ते पुढच्या व्हिडिओमध्ये घेऊ. तुम्ही याचा सराव करा. जय हिंद. गुड बाय.